नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेट याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. आता रेपो रेट याला आपण रिपर्चेस रेट अथवा रिपर्चेस अग्रीमेंट असेही म्हणतात. एक्झाम्पल वाईज सांगतो तुम्हाला. रेपो रेट म्हणजे आता समजा तुम्हाला काही अमाऊंटची गरज आहे, फंडची रिक्वायरमेंट आहे, त्यावेळी तुम्ही काय करता, साहजिकच बँकेकडनं लोन घेता आणि लोन घेतल्यानंतर त्याच्या अगेन्स्ट एक इंटरेस्ट पे करता. त्याच पद्धतीने सेम वर्क होतो कमर्शियल बँकमध्ये. कमर्शियल बँका काय करतात, जेव्हा त्यांना अमाऊंटची रिक्वायरमेंट असते, फंडची रिक्वायरमेंट असते, त्यावेळी ते रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून लोन घेतात आणि रिझर्व्ह बँक त्यांच्या लोनच्या अगेन्स्ट एक इंटरेस्ट अप्लाय करतो. त्याला आपण रेपो रेट असे म्हणतो, त्याला आपण रिपर्चेस रेट असेही म्हणू शकतो. तो आता सध्या चालू आहे 5.25%. ओके. आता रिव्हर्स रेपो रेट म्हणजे काय, जेव्हा बँकेकडे ऑलरेडी पैसा आहे, अतिरिक्त पैसा जमा आहे, ते सेफ ॲसेटमध्ये इन्व्हेस्टमेंट करतात. म्हणजे बँक रिटर्न RBI कडे डिपॉझिट करतात आणि त्या अगेन्स्ट त्यांना एक इंटरेस्ट भेटतो. त्याला आपण रिव्हर्स रेपो रेट असे म्हणतो. तो आता सध्या चालू आहे 3.5%. आता रेपो रेट हे क्वार्टरली बेसिसवरती वगैरे चेंज होत राहतं. याचं कारण काय आहे, कारण इकॉनॉमिक ग्रोथ आणि इन्फ्लेशन हे दोघांचा बॅलन्स मेंटेन करण्यासाठी रेपो रेटमध्ये काही चेंजेस केले जातात क्वार्टरली बेसिसवर. ओके, ते आता ह्या दोन्ही बेसिसवरती चेंज केले जातात. चला, थँक्यू. Mutual fund investments are subject to market risks. Please read all .scheme related documents carefully before investing.